आजचा दिवस उजाडला तो मुसळधार पावसानं, पण पावसासोबतच एक अशी घटना घडली ज्याची कल्पना कोणी केली नसेल। अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरत मुंबईला पुण्यासोबत जोडणारी मिसिंग लिंक उभारण्यात आली, पण या मिसिंग लिंकचीच पडझड आज झाली आहे। मोठी दरड कोसळली, स्लॅब कोसळला आणि पहाटे 3 नंतर मिसिंग लिंक बंद करावी लागली। मिसिंग लिंक आता हळूहळू सुरू होते, पण दिवसभर विरोधकांनी मात्र मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केलाय, तर याला मुख्यमंत्र्यांनी सुद्धा तितक्याच आक्रमकपणे उत्तर दिलंय। पाहूयात। मुंबई पुणे दरम्यानचा प्रवास गतिमान व्हावा, एक्सप्रेसवेवरचा ताण कमी व्हावा यासाठी मिसिंग लिंक बांधण्यात आली। मोठा गाजावाजा करत त्याचं उद्घाटन करण्यात आलं। सरकारमधल्याच काही घटकांमध्ये यावरून श्रेयवादाची लढाई सुद्धा बघायला मिळाली, पण 2 महिन्याच्या आतच मिसिंग लिंकवर खड्डे पडले आणि आता चक्क या मार्गावर दरड कोसळली आहे। त्यामुळे मिसिंग लिंकच बंद करण्याची वेळ आली होती। बोगद्याच्या सुरुवातीला दरडीमुळे स्लॅब देखील कोसळल्याची माहिती आहे। सुदैवानं त्यावेळी कुठलेही वाहन तिथून जात नसल्यानं कुठली मोठी दुर्घटना किंवा जीवितहानी झाली नाही। पुणे मुंबई या द्रुतगती महामार्गावर नव्याने उभारण्यात आलेल्या मिसिंग लिंकवर पहाटे 4च्या सुमारास स्लॅब कोसळलं आणि हे स्लॅब कोसळल्यानंतर मुंबईच्या दिशेने जाणारी जी लेन आहे ती लेन पूर्णपणे प्रभावित झालेली आहे आणि ही लेन सध्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। सकाळी पहाटे 4 वाजता स्लॅब कोसळलं आणि त्यानंतर स्लॅब आणि हे जे ढिगार आहे ते हटवण्यासाठीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। या कामाला आता जवळपास काही तास उलटलेत, मात्र अजूनही ढिगार इथेच आपल्याला पाहायला मिळत आहे। या घटनेनंतर मात्र आता सरकारवर जोरदार टीका केली जाते आहे। कनेक्टिंग लिंकवर खड्डे पडल्यानंतर पहिल्या पावसात या गोष्टी होतात, आपण मग ड्युरेबिलिटी चेक करून त्यात सुधारणा करतो असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं। आपल्याला कल्पना आहे कुठलंही काम झाल्यानंतर पहिला पाऊस जो असतो या पावसानंतर त्याच्यावर दुसरी लेअर येते, कारण त्या पावसामध्ये आपण त्याची ड्युरेबिलिटी टेस्ट करत असतो। त्या पावसामध्ये त्या ठिकाणी काय अडचणी येतील ते आपण टेस्ट करत असतो, पण हरकत नाही, निंदकाचे घर असावे शेजारी, त्यामुळे निश्चितपणे त्या संदर्भात योग्य काळजी MSRDC घेईल। मुख्यमंत्र्यांच्या याच प्रतिक्रियेवर आता विरोधक तुटून पडले आहेत। मला मुख्यमंत्र्यांचं आश्चर्य वाटतं, कौतुकी वाटतं। शिकला सवरलेला माणूस आहे, सुशिक्षित आहे, जग फिरलाय, पर्यटन करतात। मिसिंग लिंकवर म्हणतात 2 खड्डे पडले आणि ड्युरेबिलिटी चेक करताय। काय मुख्यमंत्र्यांनी जाऊन पाहावा का अवस्था, अख्खा मिसिंग लिंक कोसळला, खड्डे सोडून त्या अख्खा मिसिंग लिंक धो कोसळलेला आहे। याचं कारण भ्रष्टाचार, दलाली। आता मिसिंग लिंकमध्ये जे दरड कोसळलेली आहे, आतून पार धबधब्यासारखं तिथं पाणी पडत आहे। मग असंच म्हणावं लागेल की हा धबधबा नाही तर दरड कोसळणं याच्यातून सुद्धा सरकार कुठेतरी ड्युरेबिलिटी टेस्ट करते आपल्याला म्हणावं लागेल। काय झालं, मिसिंग लिंक आहे ना, याच्यातून विकास मिसिंग आहे आणि कुठं ना कुठेतरी करप्शन आणि भ्रष्टाचार याला लिंक झालेला आपण सर्वजण तिथं बघू शकतो। आणि याच्यातच अजून विकासाबरोबर काय मिसिंग आहे तर सामान्य लोकांची सेफ्टी नाही तर सुरक्षता या गोष्टीतून तिथं मिसिंग आहे। मिसिंग लिंक झालेला आहे, त्याच्या गेटवरच दरड कोसळलेली, गेटवर, आणि धोधो पाऊस आतमध्ये, धोधो पाणी आतमध्ये गळत आहे। कोस्टल रोडवर तशी स्थिती आहे। मोठ्या इन्फ्रा मॅन म्हणून काही जण स्वतःला म्हणून घेतात, पण ही इन्फ्राची काय स्थिती या महाराष्ट्राची या सरकारने करून घेतलेली, कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र? त्यांचीच घोषणा होती, कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र? मला असं वाटतं कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? एकीकडे दरड कोसळल्याच्या घटनेवरून विरोधकांनी थेट फडणवीसांवर निशाणा साधलेला असताना बाळा नांदगावकरांनी मात्र लिंकच्या उद्घाटनाची घिसाडघाई झाल्याचं म्हटलंय। तर अमित ठाकरेंनीही मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला। कुठलंही काम घिसाड घाई जर केलं ते अडचण देत होते। शिकारी
ज्यावेळेला नेम धरून शिकार करतो ना त्याला शिकारी बोलतात, पण जो घिसाड गायीने शिकार करायला जातो त्याची स्वतःची शिकार होते. त्यामुळे घाईघाईने निवडणुकीच्या तोंडावर निवडणुकीला लागणारा फंड यासाठी जर अशा प्रकारच्या कामं काढून घिसाड गायीने करत असतील तर ते अत्यंत निषेधार्थ आहे. पहिला पाऊसचा ट्रायल असतो. एक ब्रिज कोसळला समजा, तर उद्या तुम्ही सांगणार की हे आमचं ट्रायल आहे, आम्ही आता नवीन ब्रिज बांधू, आम्हाला आमच्या चुका कळल्या आता. आणि एक मिनिट, तुम्ही म्हणजे शिवसेनेला तुम्ही बोलता की भाजप म्हणजे सत्तेत होतं, महानगरपालिकेत होतं, आता आमचा महापौर आलाय, वेळ लागणार काम करायला. तुम्ही त्यांच्यावर नव्हता? 25 वर्ष तुम्ही त्यांच्यावर नव्हता का? जिकडे राजसाहेबांना संधी मिळाली नाशिकमध्ये एकही करप्शनचा आरोप नाही. विरोधकांच्या या सगळ्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांनीही आक्रमकपणे उत्तर दिलंय. ज्यांनी महाराष्ट्राचा सत्यानाश केला, आयुष्यात कधी साधा पूल नाही बांधला, तेच आज आम्हाला प्रश्न विचारतायत असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. केवळ टीका करायची आहे ज्यांनी जीवनात काही केलं नाही, एक पूल बांधला नाही, ज्यांच्या पक्षाने महाराष्ट्राचा सत्यानाश केला, ते आम्हाला प्रश्न विचारतायत. मी एवढंच सांगतो, आजही आपण जाऊन बघा, इंजिनिअरिंग मार्वल असलेल्या या कनेक्टिंग लिंकमध्ये बोगदा असेल, वायाडक्ट असेल, इतक्या प्रचंड परिस्थितीमध्येही त्या ठिकाणी कुठलंही डिझास्टर झालेलं नाही आहे. जे झालेलं आहे ते समोरच्या भागात दरड कोसळल्यामुळे त्या ठिकाणी झालेलं आहे. ज्यांना भ्रष्टाचार करण्याची सवय होती त्यांना मनातनं त्या ठिकाणी असं वाटतंय की यांच्या काळात का होत नाही, आणि म्हणून ते बेछूट अशा प्रकारचे आरोप करतात. अशा आरोपांना मला असं वाटतं की त्या ठिकाणी दुर्लक्षित केलं पाहिजे. हां, हे निश्चित आहे की जर काही एखादी चूक झाली असेल तर ती ठीक केली पाहिजे, पण मला खरं म्हणजे या ठिकाणी वाटतं की ज्या इंजिनियर्सनी, म्हणजे मला पुन्हा सांगायचं आहे, हर्षवर्धन सपकाळांच्या पक्षाने 2013 साली 13 कारणं लिहून कनेक्टिंग लिंक होऊ शकत नाही असं 13 कारणं लिहून त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी फाईल बंद केली होती. पण महायुतीच्या सरकारने ती हिंमत दाखवली आणि ती कनेक्टिंग लिंक तयार केली आहे. आता मुख्यमंत्र्यांनी जरी विरोधकांचे आरोप फेटाळले असले तरी या बांधकामात भ्रष्टाचार झाला का याचीही चौकशी झाली पाहिजे अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे. तर हे का घडलं याचा शोध घेऊन सुधारणा करू असं मेघना बोर्डीकरांनी म्हटलंय. जाणं येणंच बंद झालंय, असेंब्ली चालू आहे, आमदार पोचत नाहीये, सगळा व्यवसाय, शाळा, डॉक्टर सगळंच बंद आहे. म्हणजे धक्कादायक आहे की एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर करून जर असं होत असेल ते दुर्दैव आहे. ऑडिट होणं अतिशय गरजेचं आहे. झाडं पडली आहेत, इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रॉब्लेम झालेला आहे, या सगळ्याचं तातडीने ऑडिट होणं गरजेचं आहे. प्रशासन, दुसरं कोण जबाबदार आहे? यांनी विचार करून केला नाही का इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट? एक तर या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टची कॉस्ट ही नेहमीच जास्त वाढते, तो एक प्रॉब्लेम आहे. म्हणजे कॉस्ट एस्केलेशन पण आहे आणि पर्यावरणाचा समतोल नाही, त्याच्यामुळे ह्या कोलॅप्स होत आहेत गोष्टी. बघा, विरोधकांचं नेहमी कामच असतं विरोध करणं, पण इतका सुंदर पुल, भारतातला सर्वात उंच असा ब्रिज आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. आणि पहिला हा पावसाळा आहे, त्यामुळे निसर्गसुद्धा कशा पद्धतीने याला रिॲक्ट करतो हे आपल्याला पहिल्यांदाच बघायला मिळतं. त्याच्यावर काय उपाययोजना करायला पाहिजे त्यासाठी आपण तज्ज्ञ लावलेले आहेत, त्यांच्या सूचनेनुसार याच्यावरती आपण उपाययोजना करणार. आता दरड हटवण्याचं काम सुरू आहे. कनेक्टिंग लिंकची पुण्याकडे जाणारी एक मार्गिका सुरू देखील झाली आहे. पण पहिल्याच पावसात काही दिवसातच कनेक्टिंग लिंकवर खड्डे पडत असतील, दरड कोसळत असेल तर हे गंभीर आहे. ही दरड कुठल्या वाहनावर कोसळली असती तर त्यात मोठा अनर्थ घडला असता. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी या कामाची फेर तपासणी केली जाते का, ऑडिट होतं का हे बघावं लागेल. आणि मिसिंग लिंकच्या उद्घाटनाच्या वेळी जसा श्रेयवाद बघायला मिळाला तसंच या दुर्घटनेची सुद्धा जबाबदारी कोणी घेतं का, हाही प्रश्न आता सामान्य नागरिक विचारतायत. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.